मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये आपण चांदूर बाजार तालुक्याच्या निमोरा जवळ गावामध्ये आलो आहे। हा निमोरा, टोंगलापूर आणि पिंपरी या तीन गावाचं इथं ग्रामपंचायत सुद्धा आहे। आणि आपण या गावकरी मंडळी काय म्हणते पिंपरी गावाची पहिले आपण यांना विचारून घेऊया की या मतदारसंघामध्ये काय होणार। एकीकडे पाचव्यांदा सलग आमदार बच्चू कडू निवडणूक लढत आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहे बबलू देशमुख, आणि तिसरीकडे महायुतीचे उमेदवार आहेत प्रवीण तायडे। एकूणच काय राहील चित्र जाणून घेऊया। काय तुमच्या प्रतिक्रिया, काय नाव तुमचं? सुरेश उत्तमराव इंगळे। काय म्हणता या निवडणुकीला काय होणार असं वाटतं? बबलू भाऊचं दिसते पा चित्र का 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 आता 5 टन बच्चू भाऊचा झाला, आता ते असं झालं तसं झालं, 5 टन होय आता येईल निवडणूक होईल। 4 टर्म दिलं तुम्ही त्यांना मत, यावेळेस का बबलू देशमुख निवडला? बबलू देशमुख असा निवडला का बा एक वेळा यायला द्या, परिवर्तन घडायला पाहिजे। याच्यात काय काय विकासाचे अजून काय काय व्हायला पाहिजे इथं आता काम आहे। आता नेते लोक काय करते, आता जर निवडून आले तर 2-3 वर्ष कामच दाखवते, ज्यावेळेस इलेक्शन आहे त्यावेळेस काम दाखवते, तर कामे अधूर राहतील। काय गावात सुविधा व्यायामशाळा नाही आहे तिथे, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ते आमचे जंगल रस्ते आहे, पांढन रस्ते आहे, ते बाबर रोड आहे, जाता नाही येत आम्हाला त्या रस्ता। तुम्ही तर म्हणतो गावातल्या रस्त्यापेक्षा ते शेतातले रस्ते अर्जंट आहे, म्हणजे खूप आघात ते इथं। यावेळेस कोण हवा आहे तुम्हाला? यावेळेस आता 3 आहे। तिघांमधून कोणाची इच्छा आहे यावेळेस? आमची इच्छा भाजपली, भाजप। सुविधा दिली। अच्छा, हां, तुमचा विश्वास कशावर? आमचा विश्वास आहे आता भाजपवर आहे तसा। आता बाकी काय बा 1500 महिन्याची येऊन राहिले तर तिकडेच जायचं आहे बा, सरळ सांगणं बरोबर। ते तर बैल येऊन राहिले मग होय ना, आता बैठ आता नवीन झाला, पहिले होतं काय किती सालपासून तो 1500 देऊन राहिला, तर त्याचे उपकार नाही बोलत आम्ही। आता महाविकास आघाडी म्हणते आम्ही 3000 महिना तू याचं काय? नाही ते तुमच्यावर विश्वास कसा ठेवा आम्ही बा, हो, मला सांगा। आता ज्याचा अनाज खाऊन राहिलो ते सारखं सांगतो बा आम्ही, बाकीचं काही नाही। पाचव्यांदा सलग बच्चू भाऊ कडून निवडणूक लढत, त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया? आता आमचं काय, आता जो देऊन राहिला त्याला सांगूनच राहिलो बा आम्ही। आता याच्यात काही चोरीलिपी आहे का? विकास केला का बच्चू भाऊने वाटते अशा क्षेत्रात? विकास तो समजत नाही बा मला, म्हणजे का मी अंगठे बहादूर, मला जे सांगितलं सारखं ते सांगू तुम्हाला। फक्त देऊन राहिलो आम्ही 1500 रुपये महिन्याचे अल्लादी भेटून राहिले, तिकडेच आम्ही मत देऊ, बाकी काही म्हणू। बच्चू भाऊनं काम नाही केले, आपण बच्चू भाऊ काय काय विकासाच्या दृष्टिकोनातून काय काय? रोड टाकला बच्चू भाऊनं, इकडे टाकला, तो रोड टाकला, विकासाचे निमोरात टाकला, दसापुरात टाकले, त्याचा विकास नाही। असं वाटतं सलग पाचव्यांदा ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये दोन पार्ट्या आहे, महायुती आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी, तिसरीकडे लोकांची होणार आहे इथं, भाजपची, आपल्या काँग्रेसची, बच्चूची। भाजप फाईटमध्येच नाही, 3ऱ्या नंबरवर भाजप। काय वाटते यावेळेस काय होणार? बच्चू हे आहे ना भरोसा येतो का कोण का ते तर होती नसते काही, उटी आहे की विकास केले म्हणून? विकासही केला, आणि ते कसं गोरगरिबाच्या कामात पडते ते, आणि लेकराच्या सुविधा तांदुळातही ते लेकरासाठी करून ठेवला आहे, आणि आम्ही फोन केल्याबरोबर कोणतं काम होते बा। काय सिटी न्यूज मतदारसंघातील निमोरा गावामध्ये आपण आलेलो आहे। चांदूर बाजार तालुक्याचा जसापूर गाव आहे। जसापूर गाववासी काय म्हणतात जाणून घेऊया। काय प्रतिक्रिया तुमच्या यावेळेस? यावेळेस आमची प्रतिक्रिया अशी आहे की बबलू देशमुख निवडून येणार आहेत मतदारसंघामध्ये, आणि बबलू देशमुखांची चांगली कामं झाली मतदारसंघात। 20 वर्षापासून जे आमदार 20 वर्षापासून आमदार होता, त्या आमदारांना आता त्या मतदारसंघामध्ये विकासही केला नाही, आणि शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी, तरुण वर्ग जे आहे सुशिक्षितांसाठी या 20 वर्षात काही या मतदारसंघात घडलं नाही, म्हणून बबलू देशमुख आम्ही निवडून येणार। काय म्हणतात? यावेळेस बबलू भाऊची म्हणजे 100% निवडून येण्याचे चान्सेस आहे, आणि तेही चांगल्या लीडने येतील,
आणि आमच्यासोबत बळवंत भाऊ वानखळे आहेत. त्याच्यामुळं आमची ताकद आणखीन वाढलेली आहे. आणि या 20 वर्षात जे आपलं बच्चू भाऊनं जे काम केलं ते विकास म्हणून काहीही काम नाही. फक्त त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत ते गब्बर झाले, बाकी लोकांना काहीच नाही त्यात. त्याच्यामुळं आम्हाला सर्वसामान्याचा एक प्रतिनिधी पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही बबलू देशमुखांना निवडून आणलं. काय म्हणतो आपण पाहतोय का मागील 20 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये जो विकास पाहिजे होता, जो बेरोजगारासाठी रोजगार किंवा एखादा संत्रा प्रकल्प आहे किंवा MIDCमध्ये रोजगार आहे, या प्रकारचे विकास कामं हे झालेले नाही. नुसतं रस्ते बांधकाम आणि रस्ते बांधकाम हे काही लोकप्रतिनिधीचे अंडरचे कामं नाही आहे. यामध्ये जिल्हा परिषद यांच्यामार्फत ही कामं होऊ शकतात. पण या मतदारसंघात जो विकास पाहिजे होता, जो पश्चिम महाराष्ट्रात बघतो जो विकास, तशा प्रकारचे कारखाने किंवा रोजगार भूमी प्रकल्प या मतदारसंघामध्ये आलेले नाही. गेल्या 20 वर्षात जर एकच प्रतिनिधी आहे तर यांनी खूप मोठा विकास करायला पाहिजे होता. पण या प्रकारचे हे कामं झालेले दिसून येत नाही. आणि या मतदारसंघामध्ये एक परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे आणि हे परिवर्तन अटळ आहे. एवढंच माझं. परिवर्तन हा काळाचा नियम आहे आणि यावेळेस ते परिवर्तन होणार. कारण का माजी आमदारांनी आतापर्यंत जेवढे कामं केले आणि बबलू भाऊंनी जेवढे कामं केले याची जर तुम्ही तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की 20 वर्षात जे कामं झाले नाही ते बबलू भाऊंनी जिल्हा परिषदचे सत्तेत असताना केले. आता यांनी हे स्वतःला शेतकऱ्यांची कैवारी म्हणून घेतात. अमरावती जिल्ह्यात राहतात, संत्रा राहतात, तरी संत्र्याचा एक साधा प्रकल्पसुद्धा या एवढ्या वर्षात, आणि मी माझ्या आता जवळ 60 वर्षाचा होऊन राहतो, त्याच्यात एक प्रकल्प आला नाही. सत्तेत असताना सुद्धा आला नाही आणि सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर आला नाही. पण 20 वर्षात आपण काय केलं याची उत्तर आमदारांनी द्यावं. क्या कहेंगे? मुस्लिम के वक्त बबलू भाव को है हद तक नहीं. क्या कारण? कारण बोले तो पहले विकास होना मालिक विकास हुआ नहीं. ये क्षेत्र में विकास कौन कर सकता है? क्या म्हणणं? बबलू भाऊ कर सकते, दूसरा कोई कर सकता. क्या कारण? कारण ये जो यहाँ से तो 1 किलोमीटर का जो रोड है बबलू भाऊ ने बनाया. 1 करोड़ रुपये बबलू भाऊ ने डाला. बगैर आमदार होते अब की बार बबलू भाऊ आमदार. जे आलं काम झालं की नाही झालं? झाला आहे बबलू भाऊनी आणलेलं आहे. अजून बोलायचं असेल तर 1 नंबर विकास इथे बबलू भाऊंनी केला या मतदारसंघात. आणि बच्चू कडूचं फक्त पाट्या लावणं आहे, बाकी विकास काहीच नाही. म्हणून आम्हाला यावेळेस परिवर्तनाची लाट आहे. आणि जो झाला विकास आणि आता बबलू देशमुखची उमेदवारी, इकडे बच्चू कडू, तिसरीकडे महायुतीचे उमेदवार आहे, काय म्हणणार? आज जे महायुतीचे उमेदवार बबलू देशमुख महाविकास आघाडीचे हे जे उमेदवार आहे हे आज त्यांची लोकप्रियता वाढत आहे. का वाढत आहे? कारण की मागील जे आमदाराने 20 वर्षात लोकांना जे सोंग दाखवायचे कामं केले आणि पूर्णपणे कामं शेवटात नेले नाही, आणि विकासाचे जे मुद्दे आहे ते विकासाच्या मुद्द्याकडे लक्षच नाही. आजचं म्हणजे पोरांच्या हाताला काम नाही आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे, बेरोजगारी वाढत आहे, तसेच शेतकऱ्याच्या मालाच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढत आहे. यांच्याकडे त्या आमदाराचं मुळीच लक्ष नाही आहे. स्वतःचा विकास केला आणि स्वतःचं भरभराट कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं. फक्त लोकांचे मतं मागितले आणि मतं मागून तो निवडून आलेला व्यक्ती आहे. आणि जेव्हा तो प्रथम उभे होते बच्चूभाऊ कडू, तेव्हा त्यांनी 1 रुपयाने 1 वोट मागितलं. आज त्या माणसाकडे आज स्वतःचं हेलिकॉप्टरनं फिरते आहे, तर आज सामान्य माणूस कुठे आहे याच्याकडे लक्ष नाही आहे. त्याच्यामुळं लोकांचा आज कल बदललेला आहे. आजचे आमदार म्हणजे बबलूभाऊ देशमुख आहे हे आम्ही सुनिश्चित करतो. बाबू काय बोलल्या?
त्या निवडणुकीसंदर्भात अचलपूर मतदारसंघाच्या बाबतीत गेल्या 20 वर्षापासून आपण इथं पाहत आहोत. आता मी एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून आहोत. सुशिक्षित बेरोजगार या नात्यानं जसं की आपल्या इथं कोणताच उद्योग किंवा शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था आपल्या इथं काहीच नाही. आपण जे अपेक्षा करतो आपल्या आमदारांनी हे आणलं पाहिजे, हे आणलं पाहिजे, ह्या सोयीसुविधा असल्या पाहिजे. आता सगळेजण बरेच जण म्हणून राहिले असे की जसं मेडिकलची सुविधा आपल्या अचलपूर मतदारसंघात नाही आहे किंवा शिक्षणाची आपल्या इथे इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे. इंजिनिअरिंग कॉलेजसाठी आपल्याला अमरावतीला जावं लागतं. आता जसा विकास केला मग ते विकास केला तर विकास कुठं दिसून नाही राहिला. आपण बरेच ठिकाणी पाहतो की हो नाही हे बांधलं ते बांधलं असं बांधलं तसं बांधलं, पण बेरोजगारासाठी काय आहे? बेरोजगारासाठी इथं काहीच उपलब्ध नाही. तुम्ही काही बांधा पण शिक्षणाचा सर्वात मोठा प्रश्न शिक्षणाचा आणि आरोग्याचा हा एक प्रश्न मोठा आपल्या अचलपूर मतदारसंघात आहे. तर 20 वर्षात आपण पोरालो काही नाही आहे, तर हा प्रश्न आपला मार्गी लागला पाहिजे अशी एक सुशिक्षित बेरोजगाराची एकूण अपेक्षा आहे. मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अनिरुद्ध उर्फ बबलू भाऊ देशमुख लगातार जनतेच्या जनसंपर्कात आहे. अचलपूर आणि चांदूर बाजार दोन्ही तहसील धुवून टाकल्या आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे भाऊ प्रचारामध्ये. एकूणच एक दिवस बाकी आहे प्रचारासाठी. काय आपल्याला कसा काय प्रतिसाद? हिच्या 20 वर्षाच्या आमदाराचं काउंटडाऊन चालू झालं. आता तो 23पर्यंतच आहे. 23 नंतर तो कुठंच दिसणार नाही. म्हणून लोकांना इच्छा जनतेनं निर्णय घेतला आहे. जनतेनं ही निवडणूक हातात घेतली आहे. शेतकरी असो, शेतमजूर असो, सामान्य जनता असो, सुशिक्षित बेकार असो, हे एकदम चिडलेले आहेत. सरकारवरही चिडले आहेत आणि आमदारावरही चिडले आहे. 20 वर्षात या आमदारानं हा मतदारसंघ भकास करून टाकला. कुठलंच प्रोजेक्ट ज्या याच्यासाठी त्यानं आंदोलनं केले होते, शेतकऱ्यासाठी आंदोलनं केले, मिलसाठी आंदोलनं केले, जिल्ह्यासाठी आंदोलनं केले, अचलपूर जिल्ह्यासाठी असंख्य आंदोलनं केले. एकही आंदोलनाची तुम्हाला इथे कुठंच काही स्फूर्ती दिसत नाही. एकही आंदोलन सक्सेस झालेलं दिसत नाही. 20 वर्ष आमदार झाला, मंत्री झाला, फक्त खायचं काम केलं, भ्रष्टाचार करायचं काम केलं आणि लोकांना ह्या जनतेला ह्या मतदारसंघातल्या सुशिक्षित बेकारांना सडकीवर आणायचं काम ह्या आमदारानं केलं. म्हणून जनतेनं निर्णय घेतला आहे की अबकी बार काँग्रेस आहे. असं वाटतं आपल्याला बच्चू कडू यांनी स्वतः एक प्रतिक्रिया दिली की बाबा मी जे सिंचनाचा प्रश्न आहे ते दूर केला, बंधाऱ्याचं पाणी शेतामध्ये पोहोचतलं आहे, संत्रा प्रक्रिया केंद्र आणलं, इथे उद्योग आणले, इथे उद्योग विभागले, बेरोजगारांना हाती काम दिलं. हे खोटं असणार तर मी स्वर कापून घेणार म्हणजे त्यानं सर कापायले पाहिजे, केस कापायले पाहिजे, कानं कापायले पाहिजे. त्याचे काय बरेच वर्षापासून काही कापतो म्हणून राहिला. एकही काम त्यानं केलं नाही. सिंचनाचा विषय 5 धरणं तो आणले म्हणते, तर 5ही धरणं काँग्रेसच्या कार्यकाळात डॉक्टर सुनील देशमुख जेव्हा मंत्री असता आणि वसुधाताई आमदार असताना हे सर्व आलं आहे. 5 धरणं आले आहे. यानं नवीन काहीच नाही आणलं. यानं फक्त मलाई खायचं काम केलं. त्याच्यावर असलेला पैसा कमिशन लाटण्याचं काम केलं. पण अजूनपर्यंत धरणं एखादा 2 पूर्ण झालेत, बाकी तसेच पडले आहे. त्याला शेतकऱ्याचा काही फायदा अजूनपर्यंत झाला नाही. एखादा प्रोजेक्ट त्यानं तयार केलं नाही. एखादं ते मिल आणलं, काय त्याचं ते जिनिंग प्रेशिंग आणलं, ते घरगुती आणलं. तिथे ते 2, 4, 5 जण लावले, घरगुती लावले. एखादं प्रोजेक्ट 20 वर्षात असं पाहिजे होतं का जिथं 3-4 हजार आपले सुशिक्षित बेकार लागायला पाहिजे होती. या मतदारसंघाची आशा त्याच्यावर होती. त्यानं सर्व आशा भंग करून टाकला. म्हणून लोकांना निर्णय घेतला आहे अबकी बार काँग्रेस सरकार. यावेळेस जे आहे म्हणजे तुमची उमेदवारी आणि एकीकडे लोक म्हणतात की ही तिरंगी लढत नसून बच्चू आणि बबलू याच्यामध्ये सरळ लढत आहे. याचं कारण काय? मी हे लढाई समजत नाही. लढाईच नाही आहे काँग्रेससोबत, माझ्यासोबत. कारण लोकांना निवडणूक हातात घेतली आहे. त्या कारणाने एकतर्फी विचार हा काही 2, 4, 5 हजारांना नाही. त्याचा 20 वर्षाचा जो विजयाचा लीड काढला त्याच्यापेक्षा डबलनं लीड हे जनताच देईल. आणि त्याची अरेरावी एवढी वाढली, त्याच्या लोकांची अरेरावी एवढी वाढली, सर्व गावात गुंडगर्दी त्याची सुरू झाली. एक बार
तर लोकांना चान्स देऊनच राहिले. एकदा आल्यावर याची पुरी दादागिरी उतरल्याशिवाय राहणार नाही आणि विजय हा काँग्रेसचाच राहील, आपलाच राहील आणि जनतेचा. विजय हा काँग्रेसचा राहील, आम जनतेचा राहील. आणि या मतदारसंघामध्ये मागील 20 वर्षांमध्ये ज्या प्रकारे आमदार बच्चू कडू यांचा थोड्या मताधिक्याने विजय होत आहे, परंतु या वेळेस काँग्रेसचा आमदार अचलपूरचा राहील, या प्रकारच्या प्रतिक्रिया बबलू देशमुख यांनी सिटी न्यूजला दिल्या. या क्षेत्रामध्ये कुठंतरी असं वाटत आहे की महायुती सरकारने लाडक्या बहिणीला जे पैसे दिलेले आहेत त्याच्यावर कुठंतरी महायुती सरकारला लाभ होणं. काय नाव आहे तुमचं? माझं नाव शीतल वासनकर, कुठं राहता? जसापूरला राहते मी. आणि माझं मत या वर्षीचं म्हणजे मतदान मला बबलूभाऊ देशमुखांनाच करायचं आहे. का? तर हे म्हणजे कापसाला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे, लाडक्या बहिणीला भरपूर म्हणजे 1,500 रुपये महिना आहे. बहिणीला पैसे दिले पण जवायला लुटून राहिलं सरकार. हेच माझं म्हणणं आहे, दुसरं काही नाही आहे. म्हणजे असं वाटते का की जी गृहिणी आहे, शेतकरीचा जो कुटुंब असते तो कुठंतरी आज सक्षम नाही आहे? बरोबर आहे दादा. हो, कारण काय त्याचं? कारण आता शेती मालालाच भाव नाही आहे, तर कास्तकारी पूर्ण मागं आलेली आहे. तेलाचा पिपा झाला म्हणते आता 150 रुपये 160 रुपये किलो तेल झालं म्हणते. आता मला तर काही माहीत नाही, पण आता घरची माणसं सांगतात 160 रुपये किलो तेल झालं म्हणते. कोणतं काही करायला गेलं तर काही म्हणजे महागाई खूप वाढलेली आहे. आता भरपूर झालं सरकार भाजपचं. महाविकास आघाडी. हो, आता महाविकास आघाडी बबलू भाऊंनाच मत द्यायचं आहे. मतदारसंघाचं असं म्हणणं आहे आता पंजाब भाऊ पाहिजे. काय कारण? कारण म्हणजे आता ते 2-4-20 वर्षापासून पाहिलं ना. कारण मी बाजार समितीत असतो, व्यवसाय माझा जोडायचा. त्या दिवशी दिला याच्यावर 4 टाके बांधले, एका टाक्यात पाणी नाही. त्या बाजार समितीवर किती लोक आहे? हॉटेल आहे, दुकान आहे, मोरक्यावाले आहे, दलाली करणारे आहे, व्यापारी आहे, पण त्याची व्यवस्था आहे नाही. सभापती द्यायचा, उपसभापती द्यायचा, आमचं कोणी आहे नाही. आमचं हिशोबला गेलो तसं मी ओरिजिनल BJPचा होतो. पण काही कारण असतं, काही कारणामुळं भाऊचं काम चांगलं दिसलं म्हणून या भाऊसाठी पंजाबमध्ये आलो. पंजाबसाठी लढत चालू आहे. शेतकरी आणि शेतमजुराचे काय प्रश्न तुम्ही बाजार समितीमध्ये असतात ते मागील 20 वर्षापासून असे वाटते का किंवा ते मार्गी लागले? एकही काम मार्गेला कोणतेच नाही. शेतमजूर तर कान घासून राहिले, कोणतेच नाही, एकही नाही. बेरोजगार रोडवरले आहे, ते जाते येते, ते पैसे द्यायचे घेते, ते कमिशन एजंट तिकडे जायचे, त्याचा काही फायदा नाही. आता काय होणार? आता भाऊ असल्यावर तर स्वतंत्र मात दबते. बबलू भाऊ आल्याच्या नंतर बँक, नंतर सोसायटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ह्या कामासाठी होणार. आता भाऊ आले अबकी बार पंजाब.